सहकारी गवळी समाज संघटनेला नेहमी गवळी समाजाला नेहमी सहकार्य करत असतात नामांकित पंच आहेत. सलामीवीर जोडी देखील मैदानामध्ये दाखल करायचे. धनगरमाले या संघाला विनंती करतो क्विक फास्ट. छोटीच्या देखील एक गोड चेहऱ्यावर स्माईल येते. आता सामने पाहण्यासाठी ती देखील बरोबर 8:30 ते 9 वाजता या मैदानामध्ये दाखल झाली. तिला देखील भविष्यामध्ये मोठं क्रिकेटर बनायचं आहे. बेटा इकडे, तुला तुमच्या संघामध्ये तुमच्या खेळाडूंपैकी तुमच्या गावातला कुठला खेळाडू आवडतो? चाचूचा तुझ्या घरचा आहे, पण दुसरा खेळाडू चालेल. सचिन काका देखील तिला आवडतो. सचिन सारखं तिला फलंदाजी करताना पाहायचं आहे. एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे. समालोचन कक्षामध्ये विनंती करतो धनगरमाले या संघाला. चालू सामना. धन्यवाद दादा. श्री चॅरिटी चषक 2025 शिवशक्ती क्रिकेट संघ उमेश हॅलो. या सामन्याचा दुसरा सामना. पहिला सामना पांगोळा संघाने विजयी करून या टुर्नामेंटची मोहीम आलेली आहे. पुढील होणारा सामना काकल वर्सेस धनगरमली. हॅलो. स्ट्राईक एंडला येतो रोहन आणि रन स्ट्राईकला येतो मिलिंद. तर याच्यानंतर होणारा सामना असेल तो सायगाव आणि खामगाव शैलेश या दोन्ही संघांनी देखील तयार राहायचं आहे. एक इनिंग संपल्याच्या नंतर आपल्यामध्ये नाणेफेक केली जाईल. आपण देखील एक गोड आवाज ऐकूया. उमेश्वर गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक स्वप्नदा यांचा आपण गोड आवाज ऐकणार आहोत. बॉलिंग एंडवर सज्ज आहे तो काकळगावचा एक सलामीचा गोलंदाज राज. बघूया आपल्या गोलंदाजीवर राज करतोय काय. गेम ऑन. सुंदर असं आयोजन सचिन गायकर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा श्री चॅरिटी चषक शिवशक्ती क्रिकेट संघ घुमेश्वर आयोजित या टुर्नामेंटचा दुसरा सामना धनगरमली वर्सेस काकल. स्ट्राईक एंडवर सज्ज झाला तो सलामीवीर रोहन आणि मार करतील ते राज. बघूया आपल्या संघासाठी किती योगदान देतात ते. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय ते म्हणजे काका या संघाने. 4 ओव्हरचा हा खेळ. बघूया राज एक शॉर्ट किपिंग करतोय तो म्हणजे काकाचा. आमच्याकडे ग्रीन सिग्नल दिले जाते. सामन्याला सुरुवात होते. सर्व खेळाडूंनी या सूचनेची युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सूचना येते. जो कोणता संघ जर टाइमवर पोहोचणार नाही त्याला अगदी 1 षटक मात्र कमी केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना येते. सुंदर असा ऑफ साईड चेंडू चॅरिटी चषक चौका डीझो. सुंदर असा ऑफ साईडला तटवलेला चेंडू आणि रोहनच्या बॅट मधून येतो खणखणीत चौकार आणि आपल्या संघाचा सूर्यवंश केलाय. धावसंख्या झाली होती 4. सुंदर असा ऑफ साईडला तटवलाय. थोडीशी मिस फिल्डिंग काका या संघाकडून, परंतु कमबॅक करावा लागेल हे माहिती आहे काका या संघाला. पुढील चेंडू राज थोडा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात तो म्हणजे काका या संघाचा कर्णधार. बघा पुढील चेंडू राज यांचा. सुंदर असा रनअप. बघूया सुंदर असा तटवला ऑफ साईडला तो चेंडू परंतु फसलाय आणि झेलबाद झाला परत नाही आणि पहिला आदला बसतो तो म्हणजे धनगर संघाला. आमची जागा घ्यावती जातो तो नितीन देखील मोठे फटके खेळण्याच्या नावाने जातो तो म्हणजे नितीन. सुंदर असा प्रयत्न होता रोहनचा पण परंतु फटका फसला आणि तंबूच्या दिशेने परत येतो तो म्हणजे
की स्वप्नीलदादा जर पाहिलं ना तर अगदी 4 षटकांचे सामने आहेत. पहिला षटक अगदी जरी पॉवर प्लेचा असला कमी धावा आल्या तरी पण आपल्याला विकेट किती महत्वाचं आहे, कारण रोहन सारख्या फलंदाजाला थांबायचं होतं. आपण कमीत कमी 50 ही धावसंख्या देखील उभारू शकलो असतो, पण वर्चस्व केलंय तर या गोलंदाजाने मानावं लागेल. पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगावला गेला, दुसऱ्या चेंडूवरती कुठलंही दडपण घेतलं नाही, एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतली गेली. म्हणजे वर्चस्वर पाहायला गेलं तर गोलंदाज पाहायला मिळतोय. नक्कीच दादा, पुढील चेंडू राज यांचा सामना करत नितीन एक अंपायर आपलं कव्हर करतायत आणि एक अतिरिक्त धावसंख्येवर धावसंख्या झाली होती 5. नक्कीच 5 ही धावसंख्या होते, पण एक एक विकेट किती महत्वाचं आहे त्याचप्रमाणे एक एक धाव देखील महत्वाची आहे. कारण घुमेश्वर या संघाला माहिती आहे गेल्या संडेला एक धाव आमच्यासाठी किती महत्वाची होती. त्याचप्रमाणे मात्र गोलंदाजी मार्क सज्ज मोठा फटका खेळलाय, प्रहार केलाय, सीमा अगदी क्षेत्ररक्षण तैनात, थोडीशी चुकी होते, झेल मात्र धरणीला दान केली जाते. कॅच छुटा मॅच छुटा हा क्रिकेटचा नियम स्वप्नील दादा आहे, पण ह्या चुका मात्र आपल्याला भविष्यात महागात पडू शकतात. नक्कीच दादा, आता बघूया काका संघाला किती महागात पडतो तो म्हणजे नितीन यांचा झेल आता सेट झालाय. नितीन कॅचेस विन मॅचेस जे आपण क्रिकेट मध्ये बोललं जातं ना, तर बघा किती महाग पडतो ही कॅच. काका या संघाला सिंपल असा कॅच लेग साईडला तटवलेला चेंडू होता, परंतु झेला धरणीला दान केलाय. पुढील चेंडू राज यांचा, पुन्हा नितीन सज्ज हात क्रॅकर दिलाय आणि तटवला चौकार. नितीन यांच्या बॅटमधून निघालाय तो चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाटतो ती 11. आक्रमक फलंदाजी करतोय नितीन. नक्कीच तो झेल घेतला असता तर हा चौका एक वाचला असता आणि आपल्या संघाची धावसंख्येला थांबली असते इथे, परंतु बघूया अजून नितीन किती या कॅचचा फायदा किती होतो ते बघूया कॅच सोडण्याचा या दंगली संघाला. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला टोला सेल्फी विकेट ठेवतो तो म्हणजे नितीन आणि रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये मिलिंद. बघूया आता पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये मिलिंद चला स्ट्राईकला आलाय. नक्कीच दादा मागच्या संडेची मॅच बघितली, मिलिंदाने खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती. आपल्या बॅट मधून मोठे मोठे षटकार फेकले होते, ते म्हणजे भाईंदर बादशाह ग्राउंडवर गाजलेला फलंदाज मिलिंद. धनगर मली या संघाचा मात्र हुकमी एका ज्याला ओळखला जातो तो मिलिंद स्ट्राईक एंडला येऊन ठेपलाय, पण राज मात्र वर्चस्व करतोय. अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता मिड विकेटला, क्षेत्ररक्षण मात्र तैनात, थोडीशी चुकी होते, सीमारेषेकडे चेंडू जातोय, येतोय काय चौकार पाहूया नाही, पण क्षेत्ररक्षण देखील अचूक केलं जात आहे. अगदी एकेरीचं दुहेरीचं तिहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 3 धावा घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो धनगर मली या संघाची जोडी नितीन आणि मिलिंद. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र होती ती 15. जर बघायला गेलं तर या सगळ्या बघायला भेटलं, एक कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर खूप सुंदर असे फटके बघायला भेटले नितीनच्या बॅट मधून, तसंच विकेट सुद्धा गेली धनगर म्हणजे एक मोठी विकेट रोहन यांच्या माध्यमातून. आता पुढील षटक घेऊन येतो आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो म्हणजे यंगस्टर दिसतोय काका गावचा राज माडिक. पहिला षटक टाकून घेतो राज आणि त्या राजची जागा पुन्हा दुसरा राज माडिक घेऊन येतोय आपल्या संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक. समोर तळाचा फलंदाज पुन्हा एकदा तयार मिलिंदला थोडं राजांना प्रेशर नक्कीच असेल, कारण की एक मोठा फलंदाज आहे स्ट्राईक एंडवर. नक्कीच स्वप्नील दादा सांगतो, अगदी या काकलगोलवाडी या संघामध्ये विलास माडिक म्हणून जे सदस्य होते अनेक वेळा क्रिकेट सामन्यामध्ये आपण पाहिलं असाल, त्यांचे मात्र सुपुत्र आहेत ते म्हणजे राज माडिक. 20 वर्ष, अगदी 20 वर्ष त्याचं वय वर्ष आहे. गोलंदाजी मार्कवर आणि एक अनुभवी फलंदाज आहे तो म्हणजे मिलिंद. पाहूया मात्र कोण वर्चस्व करतोय. राजला अनेक वेळा स्पर्धेमध्ये कारनामे करताना पाहिलंय, कारण एवढा आत्मविश्वासाने गोलंदाजी करतो ना, अगदी 6 चेंडू देखील एखाद्या फलंदाजाला तो उभा करू शकतो, एवढी त्याच्याकडे अनुभवी गोलंदाजी आहे तो म्हणजे राज. नक्कीच दादा, बघूया राज यांची गोलंदाजी. राजाला देखील खूप पॉप्युलरिटी भेटली आहे या टुर्नामेंटच्या माध्यमातून. बघूया राज झाला सज्ज. मिलिंदना तटवला हार्ड काय म्हणलं ते प्रत्यक्षात दाखवताना सुंदरचा फटका लागतो 40 दशक षटकार. छत्रपती छावा आणि संघाला मिळतील 6 धावा. सुंदर अशी फटकेबाजी चालू झाली ती म्हणजे मिलिंदच्या माध्यमातून. नक्कीच सांगितलं होतं की मिलिंद का धनगर एक हार्ड म्हणून फलंदाज नावाजलेला
आणि त्याचं प्रात्यक्षिक देतोय तो म्हणजे मैदान राज थोडा प्रेशर मध्ये असेल, परंतु राजमध्ये देखील कमबॅक करण्याची क्षमता आहे. यंगस्टर आहे, नक्कीच काहीतरी शिकून जाईल. पुढील चेंडू राजांचा खूप चांगलं ऍक्शन, पुन्हा एकदा तटवलं, पुढे क्षेत्ररक्षण होईल आणि खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. या एक धाव संख्येने धाव संख्या झाली ती 22. नक्कीच 22 ही धावसंख्या होते. अगदी राजने मात्र कमबॅक केलं एक षटकार लगावल्यानंतर. आता मात्र गोलंदाजीचा सामना करतील ते नितीन. तिसरा चेंडू हाताळतोय, मोठा प्रहार केलाय सीमारेषेकडे, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता थोडीशी चुकी होते, झेल मात्र धरणीला दान केले जाते. ही चुकी कदाचित आपल्याला महागात पडू शकते. आज मात्र दिवस जर पाहिलं ना स्वप्नील दादा तर नितीनचा आहे. अगदी दुसरी खेळ देखील त्याला धरणीला दान केली जाते आणि सुवर्ण संधी होते. एक धाव देखील मिळते, एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसवले. धाव संख्या होती ती 24. नक्कीच जेल धरणीला दान केलंय ते म्हणजे काका संघाकडून थोडंसं गच्चाचं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. राज देखील खूप चांगली अशी मेहनत करतोय. खूप चांगलं असं गोलंदाजीचं ऍक्शन आहे राजांचं. पुन्हा एकदा संधी घेतली आणि स्वतः राज मालिक आहे ते बघूया राज जय घेतात काय. आणि स्वतःच्या गोलंदाजीवर देखील जेल धरणीला दान केलं तर म्हणजे राजेशाने आणि राजांनी खूप मागात पडणारी पार्टनरशिप होती ती म्हणजे मिलिंद आणि नितीन यांच्यामध्ये. नक्कीच या स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना तर नितीन एक असा फलंदाज आहे त्याच्या 3 झेल सुटल्या जात आहेत. म्हणजे सुवर्ण संधी आजचा दिवस त्याचा कदाचित हा सामना पाहायला मिळतोय. स्वप्नील दादा पाहिलं ना तर राजला मात्र क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नव्हती. आता स्वतःची देखील साथ त्याला मिळाली नाही झेल घेण्यामध्ये, पण कमबॅक केलंय गोलंदाजीतून. चेंडू, परंतु डिफेंड करताना थोडासा कन्फ्युज झालाय नितीन आणि हा बिनधाव चेंडू. मला वाटतं या आजच्या षटकामध्ये हा एक बिनधाव चेंडू येतोय. धाव संख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 24 या आकड्यावर. 25 सॉरी. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडला ठेवलाय. क्षेत्ररक्षण आहे बघूया. एकदा पूर्ण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं ते म्हणजे काका या संघाकडून. नक्कीच आपल्या संघाला काहीतरी धावा वाचवल्या त्या म्हणजे काका या क्षेत्ररक्षणाने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धनगरे मले या संघाची एक लॉस. धावसंख्या मात्र होते ती 26. 1 लॉस. सुंदर असं आयोजन या 4 चषक मधून बघायला मिळतं आणि तेवढंच समालोचन मध्ये देखील या काही वर्षामध्ये आपलं नाव मोठं केलं आणि पॉप्युलरिटी भेटली ती म्हणजे आपले समालोचक अभिनेता काते. खूप सुंदर असं समालोचन आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून ऐकायला मिळतं या पूर्ण रायगड परिसरामध्ये. आणि नक्कीच हा रायगडचा आवाज पूर्ण जगभरामध्ये लवकरच ऐकायला मिळेल. पुढील नक्कीच धन्यवाद स्वप्नील दादा. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते तो सौरभ गोलंदाजी मार्कवर खोलवर टप्प्याची गोलंदाजी. मिलिंदची बॅटची कडा घेता एज घेता सीमारेषेकडे चेंडू जातोय. अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावेवरती समाधान मानतात धनगर मले या संघाचा. स्कोरबोर्ड मात्र वधारतोय 2 या धावसंख्येने. धावसंख्या होते ती 28-28. सौरव आपल्या संघासाठी प्रयत्न करताना आपला वैयक्तिक पहिला आणि संघासाठी तिसरा षटक घेऊन होता म्हणजे सौरभ. पुढील चेंडू सौरव यांचा मार करतील ते थोडा फसलेला आहे चेंडू आणि मिडूनला थोडा काही समजला नाही चेंडू आणि पुन्हा एकदा बिनधाव चेंडू सौरव यांचा. सौरव देखील अचूक गोलंदाजी करत असतो आणि तो अनुभव आहे. स्लोअरची गोलंदाजी करतोय. मिली सारख्या फलंदाजाला मात्र त्याने स्तब्ध ठेवले. याचप्रमाणे मात्र त्याला गोलंदाजी करावी लागेल. त्याच पद्धतीने मात्र चेंडू हाताळतोय. अचूक देखील किपिंग केली जाते ते सचिन यांच्या माध्यमातून. या गोलंदाजाने मात्र जर स्वप्नील दादा पाहिलं ना तर कमबॅक केलंय. 2 गोलंदाजांतून मात्र महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. धाव संख्या मात्र होती ती 28-28. पहिला षटक हाताळताना मात्र राजने 15 धावा खर्च केल्या गेलेल्या आणि नंतर सेकंड साठी आलेला राज माडिक यांनी देखील 11 धावा खर्च केलेल्या. थोडी कंजूशी याच्या सौरव याच्या गोलंदाजीमध्ये थोडीशी कंजूशी गोलंदाजी पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक केलं या गोलंदाजी. मिलिंदला मात्र स्वप्नीलदा पाहायला गेलं ना तर मात्र या गोलंदाजीने स्तब्ध ठेवलंय. नक्कीच आता मिलिंद थोडासा कन्फ्युज होतो बॅटिंग मध्ये. मोठे फटके खेळू कारण की त्याचा नक्की 4 षटकाचा
सामना होतोय, म्हणून थोडासा मी कन्फ्युज मध्ये आहे की कोणत्या गोलंदाजावर चढा द्यायचा आहे पुढील चेंडू सौरव यांचा. सुंदर असा तटवला आहे आणि जातो सीमारेखा बाहेर. सुंदर असं चित्ररक्षण बघायला मिळतं तिथे. काका संघाकडून आणि नक्कीच आपल्या संघासाठी धावा वाचवल्या त्यामध्ये काका संघाने बघूया अंपायरचं काय डिसिजन येतोय. आणि नक्कीच आपल्या संघाने 4 धावा सुरू केल्या त्यामध्ये काका या संघाचा क्षेत्ररक्षण. धावसंख्या मात्र होते ती 30. सौरव यांचा पुन्हा एकदा बिनधाव चेंडू. खूप सुंदर असं गोलंदाजी केली ती म्हणजे सौरव आपल्या या षटकामध्ये नक्कीच धनगर संघाला थांबवून ठेवलंय. धावसंख्या स्थिरावली ती म्हणजे स्वप्नील दादा पाहिलं ना तर अगदी राज पहिल्या गोलंदाजीसाठी सज्ज झाला. राज महाडिक त्यांनी मात्र वैयक्तिक 15 धावसंख्या खर्ची केली गेली आणि दुसऱ्या षटकासाठी देखील आला तो राज महाडिक. त्याने 11 धावसंख्या म्हणजे तिथे 4 जरा कमी धावसंख्या दिली पण ते 4 हा आकडा परिपूर्ण चालू ठेवला तो सौरवने आणि 4 फक्त वैयक्तिक धावसंख्या आपल्या गोलंदाजी खर्ची केली गेली. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो. थोडीशी चुकी झाली सीमारेषेकडे चेंडू जातोय. येतोय चौकार. चौकार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करण्याच्या नादामध्ये बाउंड्री लाईनचा बाहेर पाय ठेवून हा चौकार घोषित होतोय आणि या 4 धावांनी धावसंख्येत धावसंख्या झाली 34. पुढील चेंडू राज यांचा पुन्हा एकदा चेंडू सुंदर फटका जातो आणि हा देखील मिळतो खणखणीत चौकार. आता मात्र नितीन यांच्या बॅट मधून मोठे फटके बघायला भेटतोय आणि या नक्कीच नितीनला 3 चान्स भेटले होते काका या संघाकडून त्याचा नक्कीच फायदा घेतोय नितीन. बॅक टू बॅक 2 चौकार आपल्या बॅट मधून निघतात ते म्हणजे नितीन यांच्या आणि धावसंख्येला वाढवून ठेवलं आणि धावसंख्या वाढते ती म्हणजे 38. पुढील चेंडू राज यांचा प्रेशर मध्ये पुन्हा एकदा सेन्सिबल विकेट ठेवते म्हणजे नितीन एकदा पूर्ण आणि सुंदर अशी विकेट. या 2 धावांनी धावसंख्या झाली होती 40. पुढील चेंडू राज यांचा बघूया पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर दिलाय लेग साईडला ठेवलाय. क्षेत्ररक्षक आहे एकदा पूर्ण आणि मिलिंद देखील माहिती आहे की नितीनला देखील माहिती आहे मिलिंद मध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे म्हणून 1 धावसंख्या रन घेऊन स्थिर आहे तो म्हणजे मिलिंद. शेवटचं अनामयचं षटक टाकतोय तो म्हणजे राज. 2 चेंडू शिल्लक बघा पुढील चेंडू हा ट्रॅकर षटकार मिलिंद यांच्या बॅट मध्ये होतो खणखणीत षटकार. का नितीननी मिलिंदला स्ट्राईक दिली याचा प्रत्यक्ष दाखवतो. मिलिंद आपल्या बॅट मधून थोडासा स्थिरावला होता पर्यंत आता दाखवून देतो की का माझं धनगर आणि शिवधन तालुक्यामध्ये हा हिटर म्हणून मला नावाजलं होतं आणि या षटकाराने धावसंख्या झाली होती 47. 1 लॉस 47. पुढील चेंडू राज यांचा पुन्हा एकदा फुलचा चेंडू स्ट्रेट आणि सुंदर क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण आणि सुंदर अशी रनिंग पिंड विकेट 2 पूर्ण करत धावसंख्या पोहोचवून 49. पाका संघाला 50 रनचं टार्गेट दिलंय बघूया. सुंदर अशी बॅटिंग आपल्या बॅटिंग मध्ये मोठे फटके बघायला मिळेल यांच्याकडून. पाका संघाला 50 धावांचा टार्गेट ठेवलंय ते म्हणजे धनगर संघाने. काका या संघामध्ये देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. अविनाश दादा नक्कीच अगदी काकल या संघाकडे देखील विस्फोटक फलंदाज आहे. मार्को स्टिवाची जोडी देखील आहे.
24 चेंडूमध्ये तब्बल बनवायचे आहेत आपल्याला 50 ही धावसंख्या. आपण पुढील सामन्याकडे जातोय नाणेफेकीसाठी. सायगाव या संघाच्या कर्णधाराला आणि खामगाव शैलेश या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो का आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सायगाव संघ आणि खामगाव शैलेश कर्णधार यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय मित्रांनो. थोडस आम्हाला सहकार्य करायचं आहे. अगदी वेळेतच आम्हाला सामने परिपूर्ण फायनलिस्ट पर्यंत 4 षटकांचे सामने खेळवायचे आहेत. एक भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. स्वप्नील दादा आज जर पाहिलं ना एक वेगळं आयोजन पाहायला मिळतंय. 4 षटकांचे सामने पाहायला मिळत आहेत. अगदी 50 ही धावसंख्या देखील मध्ये मारतायत प्रत्येक संघ. पहिला सामना देखील अटीतटीचा झाला, त्याच्यामध्ये पांगणोली हा संघ विजयी झाला. याच्यामध्ये देखील अगदी काकल संघावर क्षेत्ररक्षण करत असताना धनगरमले या संघाने तब्बल 24 चेंडूमध्ये अगदी 50 ही धावसंख्या विजयासाठी ठेवली गेलेली आहे. म्हणजे अचूक गोलंदाजी करावी लागेल ती धनगरमले या संघाला विजयी व्हायचा असेल तर. आपण मात्र क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. धनगरमले या संघ लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचंय. काकल या संघाला विनंती करतो डगआउट मधूनच आपण फलंदाज पाठवायचे आहेत. राज महाडिक एका बाजूला कर्णधार, एका बाजूला युवा स्टार गोलंदाज. धनगरमल या संघाचा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिलीच धाव संख्येने मात्र शुभारंभ होतोय तो काकलगोर्डी या संघाचा.
आपल्याला मात्र 50 ही धावसंख्या बनवायची आहे. ती काबिलियत आहे काकल या संघाच्या सलामीवीर जोडीकडे. अनेक वेळा स्पर्धेमध्ये मार्को आणि स्टिवाला पाहतो. आता मात्र सचिन स्वतः गेलाय आणि त्याच्या साथीला आहे तो राज. एक स्ट्राईक एंडला गोलंदाजी केली होती. अनुभव आहे. युवा स्टार गोलंदाज, युवा स्टार फलंदाज. पाहूया काय समीकरण होतंय. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. थोडीशी चुकी होते. झेल मात्र धरणीला दान केली जाते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय. यशस्वी देखील होते सलामीर दोन्ही. रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या होती ती 3. चला आपण नाणेफेकीकडे जातोय. सामन्याला मात्र चालू ठेवायचं आहे. 4 षटकांचे सामने असतील. पहिला षटक अगदी पॉवर प्लेचा षटक आहे. मी सचिन भाऊ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचं आहे. गेल्या संडेला ज्यांनी प्रथम क्रमांकाचा पटकावलाय ते स्वतः खामगाव संघाचे कर्णधार शैलेश. नाणेफेकीचा कॉल पाहूया कुठल्या संघाच्या बाजूने. नाणेफेकीचा कॉल जातोय तो खामगाव याच्या बाजूने. आपलं काय निर्णय असेल? एक सेकंड मी सांगतो. नक्कीच कॉल दिलं जातोय आपल्याकडे. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा. आजचं तर दोन्ही संघांना विचारतोय की 4 षटकांचे सामने आहेत, वेगळा आयोजन आहे. हा जो चषक आहे ना तो एक समाजसेवेचा चषक आहे. तर सचिन भाऊ गायकर यांच्याबद्दल काय बोलाल? आपले मित्र देखील आहेत, पण आज एक ते समाजसेवक म्हणून त्यांनी एक हा मोठं आयोजन केलं गेलंय. चालेल, सचिन भाऊ यांना देखील मात्र खामगाव या संघाकडून शुभेच्छा आहेत. मी सायगाव संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय या स्पर्धेमध्ये दाखल झालात आपण सचिन भाऊ यांच्याबद्दल 2 शब्द बोलावं अशी मी आपणास विनंती करतो. सचिन दादा आपल्या म्हणजे प्रत्येक ह्याच्यातून चांगलं कार्य करत असतो आणि त्याला समाजसेवेची खूप आवड आहे. थँक्यू. सायगाव या संघाकडून देखील शुभेच्छा. सचिन भाऊ हाय फ्रीट ना? फ्रीट आहे ना? फ्रीटचा सुवर्ण संधी मात्र आहे आणि दोन्ही संघांना मात्र सन्मान चिन्ह दिलं जातंय. धाव संख्येमध्ये बदल होतोय. स्कोर बोर्ड पुढे सरसावला जातोय. अगदी धाव संख्या होती ती 10. पंचांनी मात्र गोलंदाज दंडित केलंय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कमबॅक केले या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होते. शाबासकीची थाप देखील गोलंदाजाला दिली जाते. अगदी अतिरिक्त चेंडू नो बॉलच्या याच्यामध्ये हाताळला होता. कमबॅक केलंय, निर्धाव चेंडूची सांगता केली आणि स्कोर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 10 या आकड्यावर. त्याला सामना करे फलंदाजीतून राज. टेपआउट मध्ये लेग साईडला मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण. एकच धावेवरती मात्र थांबवलं जात आहे. एका धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे सरसावता येतो काकलगोडी या संघाचं. धाव संख्या होती ती 11. कैवल्य मात्र अचूक गोलंदाजी करत होतो. स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत होतो. हो, कमबॅक केलं या गोलंदाजी. निर्धाव चेंडू सांगता होते काय? नाही, पंच मात्र गोलंदाजीला दंडित करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. त्याचा मात्र फायदा होतोय तो काकलगोडी या संघाला आणि स्कोरबोर्ड मध्ये बदल होतोय. स्कोरबोर्ड मात्र वधारतोय एका धावसंख्येने 12 या आकड्यावर. मोठा प्रहार केलाय मनगटाचा वापर आणि चेंडूने मात्र घेतला हा बाईचा पर. बिग 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 षटकार डीजे. थँक्यू. याचबरोबर पहिला षटक हाताळत असताना मात्र धावसंख्या होती ती 18. धनगर मले या संघाकडून काकलेगौड्याची गोलंदाजी जेव्हा पाहायला मिळाली तेव्हा मात्र धावसंख्या होती ती 15 आणि आता मात्र या सचिनने मात्र आपला अनुभव पाणायला लावतोय. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावून ठेवलाय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 18 ही धावसंख्या होते. अगदी जास्त टीम मिटिंग करू नका विनंती करतोय. पंचांना देखील अगदी 15 मिनिटांचा अवधी दिला जातोय कारण आम्हाला हा मैदान देखील काही वेळेतच आम्हाला खाली करून द्यायचंय. संध्याकाळच्या वेळेस मोठी स्पर्धा देखील रात्रीच्या वेळेस या मैदानामध्ये आहे. काहीतरी या स्पर्धेला देखील सन्माननीय आदरणीय या विभागातील आमदार श्री अरुण खान साहेब इथे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेला लाख मोलाचं सहकार्य लाभलंय. त्यांचं देखील श्री चारिटी चषक 2025 सचिन भाऊ गायकर यांच्या वतीने देखील मी त्यांचं देखील आभार मानतो. धन्यवाद. लाख मोलाचं सहकार्य केलंय. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर काकलगोलडी या संघाची बिनबाद 18 ही धावसंख्या होते. 18 क्रमांक म्हटल्याच्या नंतर अगदी विराट कोहलीची आठवण येते आणि ज्याचा जर्सी क्रमांक आहे धनगर मले या संघाचा विस्फोटक फलंदाज तो म्हणजेच अगदी मिलिंद. तेवढीच मात्र धावसंख्या होते ती काकलगोलडी या संघाची 18. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो आदित्य. अनुभव आहे. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि एकेरी धाव बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होती ती
19 बिनबाद. नाणेफेकीचा कॉल गेला खामगाव या संघाने. खामगाव या संघाने मात्र कॉल दिलाय क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजी आमंत्रित केलाय ते सायगाव या संघाला. पंचांकडे थोडं मात्र अपील करतोय सचिन की गावात तर धाव मिळते काय, पण मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. अगदी डॉट चेंडू जातोय. खरं म्हटलं जातं ना, बाहुबली मधला कटप्पा आणि गोलंदाजी मधला अचूक टप्पा पाहायला मिळतोय तो आदित्यकडून आणि सचिनला मात्र स्तब्ध ठेवलं गेलंय. 2 चेंडू हाताळले गेलेत. मोठा प्रहार केलाय मिडविकेटच्या दिशेने जातोय सीमारेषे पार येतोय. बिग 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 षटकार डीजे. की सचिन देखील चांगली फलंदाजी पाहायला मिळते. ज्याप्रमाणे मात्र मिलीने फलंदाजी केली होती त्याचप्रमाणे मात्र प्रतिउत्तर करतोय आपल्या फलंदाजीतून तो सचिन. अगदी 2 षटकार देखील लगावले गेलेत. कमबॅक केले या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू फेकले गेलेत आतापर्यंत 4. सचिनला मात्र माहिती आहे आपल्याला कंपल्सरी 50 ही धावसंख्या बनवायची आहे, म्हणजे मोठे फटके आपल्या फलंदाजीतून आणण्याचा प्रयत्न करतो आणि यशस्वी देखील होते. आदित्यने मात्र आता कमबॅक केले गोलंदाजीने. अनुभव आहे आणि आदित्यकडे ऑफ साईडला पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण देखील अचूक केलं जातं. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय तो काकला संघ आणि एकेरी बरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धावसंख्या मात्र होते ती एक बाद बिनबाद 26 नो लॉस काकल गवलवाडी. 26. आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज, त्याला सामना करेल राज. हाफ ट्रॅकरचा चेंडू मात्र क्षेत्र चांगलंच खेळण्याचा प्रयत्न एकेरीचा दुहेरीमध्ये रूपांतर करतात. हो 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 कुठेतरी सचिनने मात्र राजला थांबवले गेले. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी झालाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर काकल गवलवाडी या संघाची धाव संख्या होते ती बिनबाद 27 नो लॉस काकल गवलवाडी. एक 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे अगदी 11:30च्या रन रेटने मात्र फलंदाजी करावी लागेल. ती राज आणि सचिनला. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो सतीश. ओव्हरची गोलंदाजी फुलटॉस होता. 1 धाव घेण्यामध्ये यशस्वी. दुसऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय काय. रनिंग बिटवीन द विकेट मात्र ठेवावा लागेल सचिनला आणि राजला. एक धाव मात्र आपल्याकडे महत्वाची आहे. 2 धावा नक्कीच झाल्या असत्या पण मात्र थोडंसं सचिनने थांबवले गेले. खरं आत्मविश्वासाने फलंदाजी करतोय तो सचिन. 2 षटकार देखील त्याच्या फलंदाजीतून पाहायला मिळाले. आता मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय तो सतीश. सतीशला मात्र अनुभव आहे. एक निर्धाव चेंडू मात्र टाकला गेला गोलंदाजीतून, तर आपण देखील सामन्यामध्ये वर्चस्व करतो आणि ते काबिलियत आहे धनगरमाली या संघाच्या गोलंदाजाकडे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. अगदी बीट केलंय ते सचिनला. वर्चस्व करतोय गोलंदाजीतून. मानावा लागेल युवा स्टार गोलंदाज आहे. मोठे फटके खेळले होते. 2 षटकार देखील लगावण्यामध्ये यशस्वी झाला होता तो सचिन आणि त्याला मात्र सतीशने स्तब्ध ठेवले. 2 चेंडू हाताळले गेलेले आहेत. पहिल्या चेंडूवरती 1 वैयक्तिक धावसंख्या. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू हाताळतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी सचिनला मात्र स्तब्ध ठेवलंय. याप्रमाणे जर गोलंदाजी केली ना तर धनगरमाले हा संघ देखील कमबॅक करू शकतो. वर्चस्व सामन्यामध्ये करू शकतो, कारण आता मात्र समीकरण अवघड ठेवून ठेवलाय ते याच गोलंदाजाने, तो म्हणजे सतीशने. 9 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. एक चेंडू मात्र कमी करत चाललाय. कंजूसी गोलंदाजी महत्वपूर्ण आपल्याला सामन्यामध्ये महत्वाची भूमिका ठरू शकते त्या गोलंदाजाकडून. सचिनकडे अनुभव आहे, तो एकाकी हार मानणार नाही. कमबॅक केलं, थोडासा स्टेप आउट झाला, मोठा प्रहार केलाय. काय होतंय समीकरण. चेंडू जातोय सीमारेषे पार, येतोय षटकार. छत्रपतीचा छावा आणि संघाला म्हणजे 6 धावा. झुकेगा नाही. फायर आहे हम फ्लावर समज कर काय फायर आहे हम फायर. त्याप्रमाणे मात्र फलंदाजी करतोय तो सचिन. हाफ ट्रॅकरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र कमबॅक केलं या गोलंदाजाने. महत्वपूर्ण विकेट डगआउटच्या दिशेने चाललाय तो सचिन.
ज्याने या स्पर्धेमध्ये 3 षटकार लगावण्याचा कारनामा केलाय आणि स्कोर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय. धावसंख्या मात्र होती ती 34. आवश्यकता असेल ती 16 ही धावसंख्येची. बरोबर किती 7 चेंडू आणि 16 चेंडू. मार्को आणि स्टीवाची जोडी अनेक वेळा स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आता मात्र छोटा भाऊ मैदानामध्ये दाखल होते. त्याच्याकडे देखील अनुभव आहे. जर्सी क्रमांक त्याचा 8 आहे. अनेक गोलंदाजांची मात्र वाट लावत होतो. हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. गाडी का लावली ओके ओके मोठा फटका खेळण्याचा प्रहार केलाय. पाहूया कमबॅक करतो काय मिलिंद क्षेत्ररक्षणासाठी दाखल. कुठली चुकी करून चालणार नाही. ही चुकी कदाचित आपल्याला महागात पडू शकते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर धावांमध्ये झालंय आणि आपण झेल देखील धरणीला दान केली जाते. इथून मात्र सामन्यामध्ये आपण कमबॅक केलं असतं. अगदी 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 36. आता मात्र आवश्यकता असते ती 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे अचूक गोलंदाजी करावी लागेल आणि ती काबिलियत आहे. सलामीवीर जोडीला आलेला राज मैदानामध्ये दाखल आहे आणि सौरव सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे. राजला मात्र आपल्या खांद्यावरती आता जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील कारण आपण सलामीवीरसाठी आलेला. आता मात्र गोलंदाजी मार्क वर सज्ज. ज्याने अचूक गोलंदाजी केली होती तो कैवल्य गोलंदाजी मार्क वर सज्ज. पहिल्याच गोलंदाजीवरती अगदी धावसंख्या खर्ची केली होती ती 18. आता मात्र कंजूशी गोलंदाजी करायची आहे. आपल्याला मात्र 13 धावांपर्यंत थांबवायचं ते काखल गोलंदाजी या संघाला. पण राज त्याला मात्र सामना करे. स्ट्राईक एंड आलेला फलंदाज आहे आणि ही काबिलियत है. कारण म्हटलं जातं ना मंजिलें उनको मिलती है जिनके सपनों में जान होती है. ये पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों. होसलो से उडान होते. हो ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण मात्र नाही ना स्वतः नितीन. थोडीशी चुकी होते. झेल मात्र दात्याने जातोची सीमारेषेवर चेंडू येतोय. खणखणीत षटकार डीजे थोडीशी चुकी होती आणि ही सुवर्ण संधी मात्र काकलगोडी या संघाच्या बाजूने जाते. इथे मात्र सामन्याने कलाटणी घेतली असती. काकलगोडी या संघाला मात्र सुवर्ण संधी होती. नितीनच्या मात्र 3 चेल सुटल्या होत्या आणि त्याचा फायदा मात्र झाला होता. पण आता मात्र आपण अचूक कारनामा करण्याचा प्रयत्न केला होता पण तो अपयशी ठरला जातोय त्या क्षेत्ररक्षकाकडून नितीन कडून. आणि आता मात्र समीकरण येतोय तो 5 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. अचूक गोलंदाजी करावी लागेल. कैवल्याने मात्र गोलंदाजीचं वर्चस्व केला होता पण मात्र निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळाली ती क्षेत्ररक्षकाकडून. ही कदाचित अपेक्षा नसेल नितीन कडून पण मात्र अचूक गोलंदाजी करावी. राज मात्र एकाकी झुंज देतोय. मानावं लागेल या राजला. मापकाची फलंदाजी करतोय. कमबॅक केलं या गोलंदाजाने. निर्धाव चेंडूची सांगता करतोय. आता जर समीकरण असतं ना तर 2 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असते. म्हणजे झेल किती महत्वाची पूर्ण होता तो. आता मात्र समीकरण आलंय ते 4 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. कैवल्य गोलंदाजी मार्क वर सज्ज. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो राज. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षणासाठी तयार नितीन. थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षकाकडून. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होते. आता मात्र समीकरण आलंय 3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 3 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. ते अगदी चौकार देखील षटकार अडवला गेला असता तर ते 2 धावा देखील एक्स्ट्रा मिळाल्या असत्या. पण मात्र कैवल्यावरती दडपण येतोय. मोठा प्रहार केला सीमारेषेकडे येतोय. बिग 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 षटकार. विजयी षटकार. अभिनंदन काकलवाडी या संघात. ती झेल किती महत्वपूर्ण होती धनगरमध्ये या संघाला. ही चुकी कदाचित आपल्याला संघाला महागात पडली आणि काकल संघ विजयी झाल्या. अभिनंदन. थोडस तिसऱ्या सामन्याकडे आपण जातोय तरी विनंती करतो की आपण खामगाव संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचा आहे. सायगाव या संघाला विनंती करतो डगआउट मधूनच आपण फलंदाजी आमंत्रित जायचं आहे.
सायगाव संघ आपण फलंदाजी जाताना मात्र या चेअर आहे तिकडूनच जायचं आहे विनंती करतो सायगाव या संघाला. फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे.